नमस्कार. शेतकरी राजा आणि हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी ऋषी आहेर आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. जो कमी दाब हा आपल्याला गुजरातवरती प्रभाव टाकलेला दिसत होता, त्याचा मुख्यतः प्रभाव आपल्याला आता भारताच्या बाहेर म्हणजे पाकिस्तानच्या काही भागांमध्ये गेलेला दिसत आहे आणि राज्याच्या उत्तरेकडील भागांमधून पावसाने थोडी का होईना विश्रांती घेतली आहे. परंतु आजपासून राज्याच्या अनेक भागांमध्ये पाऊस सुरू होणार आहे. आजपासून वातावरणात खूप मोठे बदल आपल्याला झालेले जाणवणार आहे. खास करून हे भाग आहे कोणते हे देखील ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. सध्या बघायला गेलं तर आपण पाहू शकता की ढगाळ परिस्थिती आणि पावसाचं वातावरण हे आपल्याला विदर्भाच्या आणि त्याचबरोबर मराठवाड्याच्या काही भागांमध्ये दिसत आहे. आता खास करून हे भाग अकोला, नांदेड हे भाग आहे. ह्या भागांमध्ये आपल्याला ढगाळ परिस्थिती दिसत आहे. इथे मेघगर्जना आणि विजांचा हलका कडकडाट होऊन पाऊस होण्याची शक्यता आहे. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण सविस्तर अंदाज घेणार आहे. ह्या मॉडेलचा संपूर्ण अंदाज पहिल्यांदा घेऊ. आपण सध्या बघायला गेलं तर आपण पाहू शकता 10 तारखेला नांदेड, त्याचबरोबर नागपूर, अकोला, जळगाव या भागांमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला दिसत आहे. दुपारनंतर ह्या वातावरणात काहीसा बदल देखील होईल. या पावसाच्या वातावरणात वाढ देखील होण्याची शक्यता आहे. हा पाऊस भाग बदलत पडेल. मराठवाडा, विदर्भ, दक्षिण मराठवाड्यातून ह्या पावसाला मुख्यतः सुरुवात होती. आपण पाहू शकता 11 तारखेला सकाळच्या सत्रातच आपल्याला विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावलेली दिसणार आहे. आता 11 तारखेला दुपारनंतर वातावरणात काय बदल होते ते देखील बघून घ्या. अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वाशिम, त्याचबरोबर गोंदिया, इकडं नांदेड, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली ह्या भागांमध्ये आपल्याला काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी झालेल्या दिसणार आहे. याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची. आता 12 तारखेचा विचार करायला गेलं तर आपण पाहू शकता 12 तारखेला एक कमी दाबाचं क्षेत्र हे विजयवाडा आणि विशाखापट्टणमच्या दरम्यान आपल्याला सक्रिय झालेलं दिसेल. त्याचा मुख्यतः प्रभाव हा नांदेड, वाशिम, अमरावती, नागपूर, शेवगाव, लोणार, त्याचबरोबर इकडं चिखली, हिंगोली, इकडं पसूड, त्याचबरोबर लातूर, बीड, धाराशिव, माजलगाव, त्याचबरोबर इकडं बीडच्या काही भागापर्यंत, इकडं छत्रपती संभाजीनगरचा देखील काही भाग, ह्या भागांमध्ये आपल्याला त्या कमी दाबाचा मुख्यतः प्रभाव झालेला दिसणार आहे. परंतु 13 तारखेपासून राज्यात शेतकऱ्यांना पाऊस हा वैताग आणणार आहे आणि खास करून जो नांदेड म्हणजे दक्षिण मराठवाड्याचा काहीसा भाग आहे, या भागामध्ये आपल्याला अतिशय तीव्र स्वरूपाचा पाऊस झालेला 13 तारखेला दिसणार आहे. सकाळपासूनच आपण पाहू शकता नांदेडच्या अनेक भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसत आहे. खास करून हे भाग आहे कोणते लोणा, पलम, त्याचबरोबर बुजुर्ग, नांदेडचा संपूर्ण भाग, त्याचबरोबर बासमत, त्या अर्धापूर, त्याचबरोबर इकडं पूर्णा ह्या भागांमध्ये आपल्याला काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार, काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होण्याची शक्यता ही 13 तारखेला ह्या मॉडेलने वर्तवलेली आहे. आता ह्या पावसाचा मुख्यतः प्रभाव आपल्याला 13 तारखेपासून पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्राच्या देखील काही भागांमध्ये आणि दक्षिण विदर्भात, दक्षिण मराठवाड्याच्या काही भागांमध्ये भाग बदलत जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला झालेला दिसेल. आता 14 तारखेला कोल्हापूर, त्याचबरोबर मुंबई, त्याचबरोबर नाशिक, कोकण किनारपट्टी, अहिल्यानगरचा काही भाग, पुणे, घाटमाथा परिसर ह्या भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टी झालेली दिसणार आहे. अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर येणार आहे. आता विषय असा झाला आहे की शेतकऱ्यांचं काही पीक आपल्याला काढणीस आलं आहे. ह्या पिकाला हा पाऊस धोकेदायक देखील ठरण्याची खूप दाट शक्यता आहे. याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची, कामाचं नियोजन लावायचं आहे. कारण की 14 तारखेपासून तुम्हाला पाऊस हा काम करून देणार नाही आहे. कारण की अनेक शेतकऱ्यांच्या आशा देखील कमेंट होत्या की जो पर्जन्य छायेचा प्रदेश आहे म्हणजे बघायला गेलं तर अहिल्यानगरचा काही भाग, त्याचबरोबर जुन्नर, त्याचबरोबर पारनेर ह्या भागांमध्ये देखील पाऊस होणार आहे. आता ह्या भागात पाऊस सुरू कधी होणार? या भागात 14 तारखेपासून आपल्याला पाऊस सुरू झालेला दिसणार आहे. त्यात छत्रपती संभाजीनगरचा देखील काही भाग आहे. आता छत्रपती संभाजीनगरचं बघायला गेलं तर 14 तारखेला पैठण, जालना, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, श्रीरामपूर, मनमाड, मालेगाव, इकडं खांदा, त्याचबरोबर माजलगाव, बीड, जामखेड, लोणार, सिल्लोड ह्या भागांमध्ये आपल्याला 14 तारखेला दुपारनंतर अनेक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस हा मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाट सहित झालेला दिसणार आहे. म्हणजे राज्यात संपूर्ण सर्वदूर हा पाऊस होणार आहे. याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आहे. जो राज्यात पावसाचा जो भाग शिल्लक राहिला होता म्हणजे ज्या भागात पाऊस पडला नव्हता त्या भागात देखील पाऊस आपल्याला 14 तारखेपासून पडलेला दिसणार आहे. आता 15 तारखेचा अंदाज बघायला गेलं तर एक कमी दाबाचं क्षेत्र हे आपल्याला मुंबईपाशी म्हणजे स्थायिक असलेलं दिसत आहे. त्याचा प्रभाव आपल्याला नाशिक, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर. आता अहिल्यानगरला 15 तारखेच्या नंतर 2 ते 3 दिवस अतिशय जोरदार स्वरूपाच्या पावसाने झोडपणार आहे. आता अहिल्यानगरचा हा भाग आहे कोणता? टाकळी, पारनेर, आळकुटी आणि बेल्ला, त्याचबरोबर इकडं बेल्ला जुन्नर तालुक्यात येतं. परंतु ह्या सर्व भागांमध्ये
भागांमध्ये आपल्याला जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस हा 15 तारखेला झालेला दिसणार आहे. याची शेतकऱ्यांनी तिथल्या दक्षता घ्यायची आहे. म्हणजे 15 तारखेपासून जो ज्या भागात पाऊस नव्हता त्या भागात देखील पाऊस पडताना आपल्याला ह्या मॉडेलच्या अंदाजाने दाखवलेला आहे. म्हणजे दुष्काळ ह्या वर्षी त्या तिथल्या शेतकऱ्यांना वाटत होते की ह्या वर्षी आमच्याकडे पाऊस हा कमी होईल, पण तिथे देखील सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार आहे. याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आहे. आता बघायला गेलं तर आपल्याला 16 तारखेच्या नंतर आपल्याला परतीच्या पावसाचे संकेत दिसायला सुरू होतील. आता त्याचा एक सेपरेट व्हिडिओ हा आपण आपल्या चॅनलवरती उद्या अपलोड करणारच आहे. तो नक्कीच तुम्ही जाऊन बघायचा आहे. 16 तारखेला आपण पाहू शकता मान्सूनच्या सरी देखील आपल्याला स्थानिक वातावरण होऊन जोरदार स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये खास करून पाहायला गेलं तर नाशिक, जळगाव, अकोला, नांदेड, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सोलापूर, कोल्हापूर या भागांमध्ये आपल्याला 16 तारखेला ह्या पावसाचा प्रभाव दिसतोय. आता उत्तर महाराष्ट्रात देखील आपण पाहू शकता जळगाव, अकोला, धुळे, नाशिक ह्या भागांमध्ये 17 तारखेला पाऊस दिसेल. 17 तारखेला देखील नांदेड, जळगाव, नागपूर, विदर्भाचा संपूर्ण भाग, मराठवाड्याचा संपूर्ण भाग, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, त्याचबरोबर राहुरी, इकडे सातारा, अकोला, सोलापूरच्या देखील काही भागांमध्ये आपल्याला 17 तारखेला काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे. आता 18 तारखेला देखील ह्या वातावरणात काहीसे चेंजेस होतील, पण 18 जो 19 तारीख आहे या 2 दिवसात आपल्याला मान्सूनच्या सरी दिसतील. म्हणजे मेघगर्जना ही कमी असेल, परंतु जो हा पाऊस जिथं पडेल तिथं अतिशय जोरदार ते अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल. काही ठिकाणी हा पाऊस पूर स्थिती देखील आणण्याची शक्यता आहे, कारण की ह्या दरम्यान राज्यात आपल्याला स्थानिक वातावरण निर्माण झालेलं दिसणार आहे. याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आहे. आता आपण GFS मॉडेलचा देखील अंदाज बघू. GFS मॉडेलचा अंदाज पाहायला गेलं तर आपण पाहू शकता 10 तारखेला आपल्याला दक्षिण विदर्भ, मराठवाडा, त्याचबरोबर 11 तारखेला मराठवाड्याच्या काही भागांमध्ये, 12 तारखेला विदर्भाच्या काही भागांमध्ये, 13 तारखेला परंतु GFS मॉडेलने दक्षिण विदर्भ, त्याचबरोबर 14 तारखेला आपल्याला कमी दाब हा भूभागावरती आलेला दिसतोय. 15 तारखेला ह्या कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रात आहे. 16 तारखेला देखील अनेक भागांमध्ये या कमी दाबाचा प्रभाव आपल्याला दिसतोय. 17 तारखेला देखील राज्यात सर्वदूर पाऊस आहे. 18 तारखेला देखील GFS मॉडेलने राज्यात सर्वदूर पाऊस दाखवला आहे. 19 तारखेला देखील मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये सर्वदूर पाऊस दाखवलेला आहे. आता एक गोष्ट जाणून घ्या, ह्यो जो 13 सप्टेंबर ते 20 सप्टेंबरचा कालावधी आहे, या कालावधीत अनेक भागांमध्ये आपल्याला कालावधीमध्ये आपल्याला राज्याच्या अनेक भागांमध्ये काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली दिसणार आहे. आता नेमकी हे भाग आहे कोणते हे देखील जाणून घ्या. तुम्हाला सांगतो, नांदेडच्या अनेक भागांमध्ये आपल्याला 13 तारखेपासूनच पाऊस जोर धरलेला दिसणार आहे. त्याचबरोबर मराठवाड्याचा जो दक्षिणेकडील भाग आहे या भागांमध्ये आपल्याला जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे. विदर्भाच्या देखील काही भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे. कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात जो पाऊस आपल्याला 15 तारखेनंतर पडताना दिसतोय, तो पाऊस मुख्यतः अनेक भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टी झालेली दिसणार आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर देखील येणार आहे. हा पाऊस, असा माझा वैयक्तिक अंदाज आहे की होणार तर आहे पुरेसा, परंतु हा पाऊस 100% आपल्या राज्यासाठी नुकसानकारक देखील ठरेल. कारण की त्याच्यानंतर 23 तारखेनंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की परतीच्या पावसाला पुन्हा सुरुवात होईल. अनुकूल वातावरण हे परतीच्या पावसासाठी आता सध्या तरी बनायला सुरुवात झाली आहे. कारण की बऱ्याच ठिकाणापासून राजस्थानच्या बऱ्याच भागांमधून आपल्याला मान्सून हा माघारी फिरताना थोड्या का अंशात दिसत आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा.